दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज वकील देणार. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओल्ड TIFR कॉलनी मंडाळा मानखुर्द पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि जाऊन भेटणार आहोत सौ छाया जयसिंग पाटील या वहिनींना. आज 13 सप्टेंबर 2014 हा दिवस माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 13 सप्टेंबर 2004 या दिवशी दार उघड वहिनी दार उघड असा आवाज महाराष्ट्राच्या प्रत्येक घराच्या कानावर पडला. घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आज 13 सप्टेंबर 2014 या 10 वर्षामध्ये या कार्यक्रमाच्या यशासाठी आणि या कार्यक्रमाच्या प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सगळ्यांची आठवण झी मराठी झी कुटुंबाला या निमित्तानं मनापासून अभिवादन आणि महाराष्ट्राच्या तमाम घरांना आदेश बांदेकरचा नम्र नमस्कार. कारण तुम्ही स्वागत केलं आणि घराचा दरवाजा उघडून थेट किचनपर्यंत मला घेऊन गेलात, घरातला सदस्य बनवलं. 10 वर्षाचा हा प्रवास आज पूर्ण होतो आहे आणि आता 11व्या वर्षात उद्यापासून पदार्पण करणार आहोत. शुभ असतो 11 हा आकडा. तेव्हा तुमच्या सुखासाठी गणपती बाप्पाची प्रार्थना केली होती आणि लवकरच नवरात्र येऊन उभा ठाकलेला आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया आजच्या 10व्या वर्षी च्या या भागात सहभागी होणाऱ्या पाटील कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. खाना घेणार ना. जिन जिन्यात बसते मेन्यात लाल चोळी अंगात कुंकू भांगात जयसिंगरावांचं नाव घेते होम मिनिस्टर या कार्यक्रमात. वा वा वा. द्या ओळख करून आता. हे माझे मिस्टर JK पाटील. नमस्कार. हा माझा मुलगा, ही मोठी मुलगी, ती छोटी मुलगी. नमस्कार. ही पिंकी, या तोडकर ताई, त्या फुलपगार ताई, त्या मोरे ताई, त्या पिंगळे ताई, ह्या मोरे ताई, ह्या आनंद ताई, ही मिनल चिरमीची खूप मदत झाली. त्या साने ताई, ती भास्कर श्यामस्कर ताई, ही सारंग ताई, ही राजश्री ताई आणि हा सगळा पूर्ण आमचा TIFR जवळजवळ कॉलनी म्हणता कुटुंब झाले. छान बरं झालं. पण ते तेवढं सांगितलं की झाली ना ओळख. परत एकीचं नाव घेतलं आणि दुसरीचं राहिलं तर उद्या म्हणणार ना वाईट वाटत. बरं कोणाचं नाव राहिलं तर रागावू नका. नाही तर म्हणतील हे आपले जवळचे आहेत त्यांची घेतली नावं. तसं नको. ह्या तोडकर ताई राहिल्या. सॉरी. बघितलं पाठून त्या पण एक काय थांबा आधी. ह्या ह्यांच्या काकी माझ्या सासूबाई. नमस्कार. घरातल्यानं ठेवलंय बाहेर. बरं त्या तोडकर ताई पण बघा पाटणं म्हणाल्या तोडकर ताई राहील. नमस्कार नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं आणि गोपाळरावांचं नावाकरता आदेश भाऊजीने अडवलं. कॉलनी TIFR संतोष मेरा पहला प्यार. नमस्कार. कुठलं बालपण? सांगली जिल्ह्यामध्ये 32 शिराळे. 32 शिराळे. हो. ते नागांचं. हो 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 हो. मग तिथे सगळं बालपण गेलं. हो. काय असतं त्या गावात सांगा ना. त्या गावामध्ये ऍक्च्युली जिवंत नागाची यात्रा भरते. जिवंत नाग म्हणजे आपला बेंदूर झाला ना की नाग पकडायला सुरुवात करतात आणि मग पंचमीपर्यंत त्यांना म्हणजे असं खेळवतात रोज सकाळी असं हिरव्या गवतावर सोडून. आणखीन त्यांना खाऊ वगैरे घालून त्या दिवशी मिरवणूक काढतात. असे किती असतात तरी त्या? आता हल्ली थोडंसं कमी केलेत. पहिले म्हणजे अगदी प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये एक मंडळ असतो आणि प्रत्येक मंडळामध्ये काहीतरी 10-12 पकडतात आणि मग परत सोडून देतात. हो. गाभे पंचमी झाली ना की सोडून देतात. तुम्ही कधी बघितलाय ना? हो हो. पकडलाय? पकडला नाही ऍक्च्युली पण पाहिलंय. बापरे.
भीतीच आहे, यांच्या गावी जायला नको. कारण त्याच आसपास जर सोडणार म्हणजे केवढे असतील तिकडे? आहेत, भरपूर आहेत. भरपूर आहेत. भरपूर आहेत. काय आई बाबा काय करायचं? आई बाबा वडील माझे जिल्हा परिषद मध्ये सर्व्हिसला होते, आई घरीच. आपण काय करता? मी आता हाऊसवाईफ, घरीच असते. मिस्टर काय करता? हे TIFR मध्ये सर्व्हिसला आहे. बोलवा त्यांना. अहो नमस्कार. नमस्कार, बसा बसा. तुमचं बालपण कुठलं? सांगली शिराळा, एकच गाव. इंटरेस्टिंग आहे स्टोरी. एकच गाव? एकच गाव. किती घरांचं गाव आहे? जवळजवळ मोठं आहे, तालुक्याचं आहे. 3-4 हजार घरांचं गाव आहे. आणि काय लहानपणापासून बघितलं होतं? हा, मला ऍक्च्युली रिलेशन मध्ये दिलेलं आहे, मामाच्या मुलाला दिलेलं आहे. हो का? आणि तुमचं बालपण सगळं तिकडे? शिराळा, सांगली. आई बाबा तुमचे काय आई बाबा शेती करतात, गावीच असतात. हो. मग मामा? मामाच्या मुलाला. ह्यांचे वडील माझे मामा. हो ना, म्हणजे आलं लक्षात मला. मग मामाकडे जायचं तेव्हा? हो हो, लहानपणी कधी कधी. हा. आणि तुम्ही काय वाट बघायच्या? 10वी पर्यंत मी तिथेच होतो गावी. मग लहानपणापासून आम्ही एकमेकाला ओळखतो. असं अरेंज मॅरेजच झाले, तसं काय हे नाहीये, लव्ह मॅरेज वगैरे नाहीये. मग आता अजून काय वेगळं व्हायचं? अरेंजच मॅरेज झालं ना. हो. मग 10वी नंतर कुठे गेलात तुम्ही? 10वी नंतर मी मुंबईला आलो. मुंबईला मी 87 ला आलो. बर. 88 ला इथे TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये सर्व्हिसला लागलो. काय करता आपण? मी लॅब टेक्निशियन म्हणून आहे. लग्न कधी झालं मग? लग्न 17 जानेवारी 91. 91. 91. आणि ही मुलं? हा, ही मोठी मुलगी आहे, ती छोटी आहे. हा मुलगा भूषण. काय रे, काय आई बाबांबद्दल सांग, खरं सांग. हा, चांगले तर सगळ्यांचेच आई बाबा असतात. तू मस्ती करतो? नाही करतो? मग कोण स्वागत करतं या दोघांपैकी तुझं? हा? जास्त कोण? काय हो पप्पा, असं काय करता तुम्ही? काही वेळेला ऐकत नाही ना जास्त. हा. तुम्ही लहान असताना तुम्हाला कधी मारले तुमच्या हो पप्पांनी? हो, कारण आम्ही गोट्या खेळायला दिवसभर शाळा सोडून तिकडेच असायचं. 1 तास बुडला, नंतर जायचं. बघितलंस का पप्पा काय करायचे ते? तू कितवीत आहे? नक्की ठरव कितवीत. हा, 6वीला. तुम्ही काय करणार पुढे? मी आता माझी ITI एक्झाम झाली आहे, आता रिझल्ट लागल्यावर पुढे डिप्लोमा. डिप्लोमा. तुम्ही? माझा आता डिप्लोमा मी कंप्लीट केला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधून आणि आता BE करते 3rd इयर. खूप लाड करतात? हो, लाड म्हणजे असा म्हणजे मस्तीसाठी वगैरे लाड नाही, खाय प्यायचे लाड असतात, पण सगळं तिथल्या तिथे पाहिजे. हो, जरा जिकडचं इकडे तिकडे झालं ते ओरडा असतो जरा घरी. मम्मी चिडते. मम्मी चिडते? ते दोघांचे गाव कुठलं माहितीये ना, त्यामुळे सतत धुसफुस असं. नाही, पण मुंबईत आल्यानंतर तुम्ही TIFR मध्ये कसं काय लागले? काका होते आमचे TIFR ला. वॅकन्सी पहिलं बाहेर पण काम केलं त्यांनी, राशन दुकानामध्ये वगैरे केलं. हो हो. पहिलं राशन दुकानामध्ये पण मी काम केलेलं आहे. एक आमच्या इकडचे सेट होते कराडचे, तर ते बोलले माझ्याकडे राहशील का? तर ते मी म्हणलं चालेल, आपल्याला काही कामाची गरज आहे. 2 लहान भाऊ गावी होते, ते पण शाळेलाच होते. मी 10वीला होतो आणि ते 7वी-8वीला होते. मग राशन दुकानामध्ये असताना ते शेटचा एवढा भरोसा बसला की सगळं माझ्यावर सोडून जायचे. तुम्ही आता काय बाकी काम करायचं नाही, बाकी इकडे. आता कधी भेटता की नाही त्याचे? नाही, सेट ते एक्सपायर झाले. नेवीनगरला होते कुलाबा, ते एक्सपायर झाले. मग काय मुंबईत आलात? पहिलं लग्न नाही, लग्न झाल्यानंतर मुंबईत आला, बरोबर? कुठे राहायला होतात तेव्हा? ऍक्च्युली ह्यांचे मामा पोलीसमध्ये होते, त्यांच्या घरी घेऊन आले मला ते. आधी अगोदर वरळीला होते ते, त्यांच्याकडे आलेला. नंतर मला मग घरात राहण्याचा प्रॉब्लेम ना, मग ह्यांनी गावी सोडलं. नंतर मग मोठी मुलगी झाली. त्यानंतर पुन्हा सर आम्ही मानकुला झोपडपट्टीमध्ये राहिलो. तिथे एक झोपडी घेतली, तिथे अक्षरशः वर कागद होता, कागदामध्ये खाली आम्ही 1 वर्ष 6 वर्ष राहिलो. पत्रा घालायला पण जमत नव्हता आणि साईडनी पत्रे होते, वर कागद होता, तिथे 1-1.5 वर्ष राहिलो. हा, खूप त्रास काढला. मांजर वगैरे वरून जायचे आम्हाला दिसायचं. चोरीची अजिबात भीती नव्हती, कारण वर कागदावरून तर चोर खाली येणार नाही हे 100% माहिती होतं. कारण वर पक्षी वगैरे बसला ना की आम्हाला आतमधून खालून दिसायचं की वर सफेद कागद होता. खूप त्रास काढला. आता खूप चांगला आहे तुमच्या आशीर्वादाने, नशिबाने, देवाच्या साथीने. गणपती बाप्पा बघितला, त्याच्याच आशीर्वादाने हे सगळं छान आहे. तुम्ही बाकी स्वभाव शांत का तुमचा? आहे, ठीक आहे. ठीक काय आहे. खरं काय? स्वभाव शांत नाही, स्वभाव कडकच आहे. मी एक बोललो तर ही 10 बोलून मोकळे होते. बघितलं का, आज केवढ्या दिवसांनी त्यांना बोलायला मिळालं. किती दिवस लागले त्यासाठी एवढं सगळं बोलायला. पिक्चर वगैरे गेलात की नाही?
हो. पिक्चर अगदी माहेरची साडी एक पाहिला चित्राला अरे दादरला. वा वा. चांगला बघितला. कुठला? माहेरची साडी. माहेरची साडी. वा वा वा. तेव्हा तोच आलेला, फेमस तोच झालेला आणि तोच आलेला. मग तेव्हा काय रुमाल घेऊन गेला होता? तेव्हा जो रुमाल हातात घेतलाय तो आजपर्यंत हातात आहे पहिलींच्या आपण बघितलं. आणि आता वजन अचूक जमवणार का तेही बघूया. वेळ आहे 2 मिनिटाची आणि वजन आहे 370 ग्रॅम. चला वेळ सुरू झाली. गोळा करून ठेवलाय त्याने. तुम्ही नाही त्याने करायचं. 370 267 झाला अजून अजून नाही जास्त होते. अंगठी वगैरे टाक. 1 मिनिट पूर्ण झाले. जास्त झालं जास्त झालं थोडंसं टाका. भावली ठेवा छोटी. शेवटची 50 सेकंद राहिली. तुम्ही नाही मिस्टर. काहीतरी काढ मम्मी. 30 सेकंद राहील. अजून थोडं काहीतरी एक काढा बाबा. 10 9 8 अभिनंदन. हे घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 2600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. गणपती बाप्पा. नमस्कार. आता तुम्ही बोलायचंय सगळ्यांनी. हा बरं, तुम्ही आधी सांगा यांनी काय बदल केला पाहिजे हो स्वभाव? बदल नाही तसा शांत आहे, छान आहे, काय बदलायची गरज नाही. आणि थोडं ओरडाओरड मुलावण करते ते जरा कमी केली पाहिजे. बघितलं काय कधी करणार तुम्ही? हळूहळू करणार. कधी हळूहळू? आता ती मुलं हळूहळू मोठी होत आहेत. तुमचं काय ओरडणं कमी होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, माझं काय. तुमचं काय म्हणणं या दोघांबद्दल काय सांगाल? कोण बोलणार आहे? मुलं तर बोलली मगाशी, तुम्ही बोला. आपण कोण? मी शेजारी. शेजारी. काय कसे आहेत तुमचे शेजारी? एकदम छान आहे. वेळ प्रसंगाला अगदी धावत येणारे आहेत आणि प्रसंगाला आलेत ही त्यांना म्हणजे कधी विसरू शकणार नाही. म्हणजे इथून सुद्धा शेजारी धावत होते? हो, धावून येतात. अगदी बाजूलाच राहतो ना. काही मदत असेल काही मदत असू दे. वा वा. प्रसंगाला अगदी पळत येणारे. अजून कोण सांगणार या दोघांबद्दल? अंकल खूपच छान आहेत. त्यांनी खूपच मदत केली आम्हाला आणि कधीही गेले तेव्हा त्यांचा हसत चेहरा असतो. कधीही हाक मारले त्यांनी कधीही हेल्प करतात. नेहमी हसत खेळत बोलवतात आणि प्रत्येक कार्यक्रमात भाग ते घेतात. खूप छान असतं. काका काकी चांगले आहेत पण आमच्याकडे कधी असं बोलायला येतात कधीतरी. बर बर. आता चित्रपटाचा अभिनय करायचा. ओठांची हालचाल नाही. वेळ सुरू झाली. कलर 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 काळा 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 मिशा मिशा काळा कलर मिशा 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 बाहेर पहिलवान मी शिवाजीराजे भोसले. मिशा कलर काळा कलर काळा मिशा मिशा पहिलवान. 9 8 7 6 माझ्या गोरात ते काय 4 हसते मी.
3 वेळ संपली. मला वाटलं होतं हा चित्रपट लगेच येईल त्यांचा, कारण 32 शिराळे नागांशी संबंधित होता. कालिया मर्दन कसं दाखवायला पाहिजे होतं त्या बघा, असं करायला पाहिजे होतं की नाही, आणि त्याच्यावर कृष्ण उभा आहे असं दाखवलं असतं तर मला कळे ना की कालिया मर्दन भैरू पैलवानाने कधी केलं. आता गाणं ओळखा, गाणं बोलायचं नाही. ओठांची हालचाल आम्ही सगळे काळ्या माती. कुठे शोधू तुला, कुठे शोधू तुला, शोधू मी पहिलं, कुठे शोधू मी, मोठ्यानी हा. अभिनंदन. झी मराठी कडून हे बक्षीस तुमच्यासाठी. आणि आता म्हण ओळखायची. म्हण तीन शब्द. अडला हरी तरी गाड्या, नाकापेक्षा मोती जड, महादेव, महादेवाला वाहते, अरे बैल, नंदी, शंकर, अडला गाढवाची पायदरी, देव तारी त्याला कोण मारे, देव 20 सेकंद राहिली. काय करता येते, फक्त खाली बोलायचं. लोटांगणवरून काहीतरी, 8 भोळा माझा 7 लोटांगण, 6 मागे या, लोटांगण, 5 अगं बोल ना, तुला येत नाही. दंडवत, हात जोडून दंडवत, देवाला दंडवत, देवा पुढे हात जोडले, संपली. देखण्या देवाला दंडवत एवढं चालतोय तुम्हाला सांगतो. देखल्या देवाला दंडवत ही म्हण होती. तुम्ही शंकर बैल चालत राहिला. दंडवत खाली गाठल्यानंतर दंडवत समजायला पाहिजे ना. कसं घातलं दाखवा त्यांना परत एकदा. आणि करेक्ट. हे बघा झोपल्यानंतर समजायला पाहिजे ना. दंडवत तरी बिजा दंडवत बोलली ना. नाही ते दंडवत म्हणाले पण म्हण त्यांच्या लक्षात आली नाही. बक्षीस गेलं पण काही हरकत नाही. पुढच्या टप्प्यावरती पैठणीचा खेळ आहे. आता या सगळ्यांच्या चिठ्ठ्यांमधून कोणाचं नाव निघणार, हा मी कोणाचं नाव येणार आणि पैठणी त्यांना देणार का तुम्ही घेऊन येणार, कोणाच्या नावाची जाहीर होते आपण बघूया. घ्या. नाव आहे विद्या शामस्कर. नाव सांगा संपूर्ण. विद्या भास्कर शामस्कार. कुठे राहता तुम्ही? रोहिणी 7 मध्ये. रोहिणी 7. तुमचं काय? अश्विनी 6. अश्विनी 6, रोहिणी 7. बरं. आणि घरी कोण कोण? माझे मिस्टर आणि मी. मिस्टर काय करतात? ते फरलच आहे. आता कुठे गेले? ड्युटीलाच आहे. मग आता फोन करणार का त्यांना? येऊन गेला त्यांचा फोन. माहेर कुठे? नागपूर साईड, अनवरा. अच्छा. अकोला जिल्ह्यामध्ये. मग सगळे तिथेच असतात नातेवाईक? हो. सासर पण तिथे? सासर शेगाव माझं. शेगाव. गजानन महाराजांनी. हा, गजानन महाराजांनी. छान छान. टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या. हातगाडी आणि त्याच्या खाली ठेवलेल्या बास्केट, स्माइली चेंडू एक टप्पा पडून त्यामध्ये जाऊन त्या जाळीतून आत पडला पाहिजे आणि बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. 10-10 संधी. दोघींपैकी जास्त गुणसंख्या म्हणजे जास्त चेंडू ज्या कोणी गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या तुमच्यापासून सुरुवात. एक. थांबा तुम्ही इथे या. आता तुम्ही टाका 5. एक.
1-1 ही गुणसंख्या. आता तुम्ही 2. 2-1 ही गुणसंख्या. संधी तुमच्याकडे. 2-2. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. शामस्कर वहिनी आजच्या या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आजच्या या खेळामध्ये विजेत्या ठरल्या पाटील वहिनी. पाटील वहिनींना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. पाटील वहिनी आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या. पाटील वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. थँक्यू. गणपती बाप्पा. TIFR कॉलनी मानखुर्द चेंबूर या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.